22 जानेवारी 2024 ला संपूर्ण भारतात राम मंदिराचा उत्सव मनवण्यात आला। राम मंदिराचा चालू असलेला तिढा अखेर 30 ते 32 वर्षांनंतर सुटला। त्यानंतर मथुरा, संबळ या ठिकाणीही मस्जिद आणि मंदिर यांच्यामधला वाद कोर्टापर्यंत पोहोचला। मुघलांच्या काळात भारतात बऱ्याच ठिकाणी मंदिरे तोडून मस्जिद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून कोर्टात करण्यात आला। कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणचे निकालही काही दिवसात लागतीलच। अयोध्या का राम मंदिर अभी झाकी है, काशी मथुरा अभी बाकी है अशा घोषणाही करण्यात आला। आता राजस्थानातल्या अजमेर मध्ये असलेल्या दर्ग्याचा वादही पुढे आला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कुठले मुद्दे कोर्टात पोहोचले आणि अजमेरच्या दर्ग्याचा इतिहास काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण पाहूया। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोलगेवडा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर झालं असं की आता अलीकडेच उत्तर प्रदेशच्या शाही जामा मशिदीचे सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते। सर्वेक्षण सुरू असतानाच वातावरण चिघळलं गेलं। हा वाद पेटलेला असतानाच राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदिर असल्याच्या सांगण्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे। सप्टेंबर मध्ये हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला हिंदूंचे श्रद्धास्थान घोषित करावे म्हणून अजमेरच्या दिवानी कोर्टात याचिका दाखल केली। कोर्ट ने सभी पक्ष हमारे सुने हैं, मजबूती से हमारी बात सुनी है और संकट मोचन महादेव मंदिर अजमेर दरगाह इस विषय पे 2 महीने पहले सूट फाइल हुआ था। किसी कारण वो सुनवाई पे नहीं आ पाया, कुछ ना कुछ कमियां रही, सारी कमियां पूरी हो गई। माननीय अदालत ने 2 दिन से लगातार हमारी सुनवाई हो रही, कुछ कमी थी वो सब दूर हो गई है और आज फिर दिन में बड़ी लंबी सुनवाई हुई। माननीय जज साहब ने सारी बातें हमसे पूछी जो हमने अपनी याचिका में लिखा है कि क्या साक्ष्य आपने पेश किए, आपने क्या इस विषय पे रिसर्च किया है, हमने वो बताया और कैसे कैसे क्या क्या है, क्या क्या पेश किया है, वो सब कुछ हमने सारी बातें माननीय अदालत को बताई है। माननीय अदालत हमारी बात से संतुष्ट हुई और अदालत ने 4 बजे शाम को ऑर्डर के लिए रखा था। हमने ऑर्डर पता किया है, ऑर्डर हमारे पक्ष में आया, हमारी याचिका स्वीकार की गई है। सभी जो पक्ष हैं उनको नोटिस किया गया है। जिन पक्षों को नोटिस किया गया है, एक अल्पसंख्यक मंत्रालय, आर्कोलॉजी सर्वे और दरगाह कमेटी अजमेर, इन तीनों पक्षों को नोटिस कोर्ट द्वारा जारी हो जाएंगे, ऑर्डर कर दिए हैं। अब इसमें अगली तारीख है 20/12/2024। न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आणि सुनावणीची तारीख 20 डिसेंबरला निश्चित केली आहे। या प्रकरणात हिंदू सेनेचे नेमकं काय म्हणणं आहे ते बघूया। तर हिंदू संघटना अनेक दिवसांपासून अजमेर दर्ग्याला मंदिर म्हणतात। 2022 मध्ये महाराणा प्रताप सेनेने तत्कालीन मुख्यमंत्री गेहलोत यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती। तर तिकडे दर्ग्याच्या प्रमुखांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं। दर्गा ही एक श्रद्धा आणि जातीय सलोख्याचे प्रतीक आहे। जगभरात त्याचे करोड़ों अनुयायी आहेत। आपस के अंदर जो भाईचारा बना हुआ गंगो जमनी तालीम को लेकर के वो बना रहे और किसी किस्म का कोई क्लैश यहाँ पर इन बातों को लेकर के नहीं होना चाहिए और शांति भंग किसी कीमत पे नहीं होनी चाहिए। हर आदमी को ये चाहिए, उसकी पर्सनल मॉरल ड्यूटी बनती है कि वो इस किस्म की बातों के अंदर गलतफहमी का शिकार ना हो कि यहाँ पर ये है और वहां पर वो है, इसमें नहीं आए। याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार अजमेरचे रहिवासी हरविलास शारदा यांच्या 1911 या वर्षी लिहिलेल्या पुस्तकांचा हवाला या केससाठी देण्यात आला आहे। दर्गेच्या तळघरात शिव मंदिराचा गाभारा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। आता आपण बघूया अजमेरच्या दर्ग्याचा इतिहास काय आहे। लाखो लोक इच्छापूर्तीसाठी इथे का जातात। राजस्थानातल्या अजमेर जिल्ह्यात ही दर्गा आहे। भारतातल्या प्रसिद्ध सुफी दर्गामधला एक अजमेर शरीफ। त्या दर्ग्याबद्दल अशी मान्यता आहे की या सगळ्या इच्छा इथे पूर्ण होतात। इथे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची मकबराही आहे। यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की मोइनुद्दीन चिश्ती हे मुस्लिम आणि इतर धर्म यांच्यातला दुवा होते। विविध धर्मामध्ये संबंध चांगले करण्याचे काम ते करायचे। त्यामुळेच आजही लाखो लोक येथे येतात, त्यात मुस्लिम आणि दुसऱ्या धर्माचेही लोक असतात। इतिहासात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींच्या बाबत अधिक माहिती काही सापडत नाही, पण त्यांचा जन्म इराणमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। कमी वयातच त्यांनी मक्का मदिनाची यात्रा केली आणि तिथूनच ते अध्यात्माकडे वळायचा त्यांचा प्रवास सुरू झाला। इतिहासात सांगितल्याप्रमाणे मोइनुद्दीन चिश्तींना स्वप्नात प्रॉफेट मोहम्मद यांनी दिल्लीला जाण्यासाठी सांगितलं
मग ते पुढे हिंदुस्थानाकडे वळाले. दिल्लीहून ते अजमेरला जातात आणि अजमेरमध्ये त्यांना गरीब नवाज हे नवीन नाव पडतं. गरीब नवाज म्हणजेच गरिबांचं भलं करणारा. हळूहळू त्यांचं नाव परिसरात पसरलं आणि लोक अजमेरकडे वळायला लागले. 1236ला त्यांच्या मृत्यूनंतर अजमेरला त्यांची दर्गा बनवण्यात आली. आधी छोटी असलेली दर्गा हळूहळू लोकांच्या साह्याने मोठी बनत गेली. मुघलांचं बरंच जुनं नातं अजमेरशी असल्याचं पाहायला मिळतं. अकबर, शहाजहान हेही अजमेरच्या या दर्ग्याला भेटी देत असल्याचा दाखला इतिहासात पाहायला मिळतो. हळूहळू अजमेरच्या दर्ग्याची अनुभूती लोकांना येत गेली आणि सर्व जातीतले लोक अजमेरकडे वळू लागले. आता येणाऱ्या 20 डिसेंबरला कोर्टाच्या सुनावणीत कोणते मुद्दे पुढे येतात ते पाहणं महत्वाचं असेल. या प्रकरणाचे पुढचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आता तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.